सो गाईज म्हणजे आता आम्ही आलो आहे पुण्यामध्ये आणि तुम्हाला आम्ही पुण्यातले जे गणेश फेस्टिवल आहे ते तुम्हाला दाखवतो की इथलं डेकोरेशन कसं आहे, पहिला दिवस आहे आज आणि सुरुवात कशी आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो. सो चला पुढे तुम्हाला आम्ही दाखवतो. लेट्स गो. हा सारसबाग आहे. सारसबागेवरून आपल्याला राईट मारायचं आहे आणि त्यानंतर आपण जाऊ पेठेमध्ये. तिथून सगळे जे गणपतीचे जे डेकोरेशन वगैरे आहे त्याची सुरुवात केली तीच आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आणि तिथलचं माहोल वगैरे कसं आहे ते पण आपण बघू. सो लेट्स गो गाईज. तयारी म्हणून इकडे जसं आलो तसं इथं तर गर्दी काही दिसलीच नाही आम्हाला, कारण की आम्हाला असं वाटलं मग आत्ताशी काहीतरी सुरुवात असेल. तर पुढे आम्ही गेलो, तिथं पण काहीच गर्दी नाही आहे आणि इथं डेकोरेशन चालू होतं. म्हणजे आताशी चालू केलं आहे, कंप्लीट नाही. मे बी हे 1-2 दिवसात कंप्लीट होईल. आणि लास्ट टाईम इथं आहे ना गोल्डन टेम्पल जे आहे ना त्याची थीम इथं ठेवली होती. तर इथं आताशी सुरुवात झाली. चला आता नेक्स्ट स्पॉटवर आपण जाऊ, तिकडं आपण फिरू. हां, इथं चालू होतं बाई खतरनाक माहोल. हे बघा इथं तुम्हाला दाखवतो. पेठेमध्ये थोडं फिरल्यानंतर मला चला एक जेम रोडवर पण आपण एक राऊंड मारून येऊ, तिकडं काय सीन चालू आहे ते पण बघू. तसं इकडं पण एवढी काही गर्दी नव्हती, म्हणजे इकडं पण एवढं म्हणजे अजून काही चालू झालेलं नव्हतं. आणि म्हटलं चला ठीक आहे, आता इथून मग आपण परत एकदा पेठेमध्ये जाऊ, एक राऊंड मारू. कारण की आम्ही ना थोडंसं लवकर आलो होतो दुपारी. म्हटलं चला काहीतरी असेल तर म्हटलं बघू, पण नाही एवढं काही अजून वाटलं नाही. तर हे बघा इथं आहे ना थोडंसं एक डेकोरेशन अजून चालू आहे, म्हणजे कंप्लीट अजून झालेलं नाही आहे. मे बी 1-2 दिवसात होईल. आणि म्हटलं चला एक ठीक आहे, आपण एक FC रोडवरून आपण एक राऊंड मारू, तिकडे काय चालू आहे बघू. तर चला मी तुम्हाला FC रोडला घेऊन चालतो, तिकडं काय सीन चालू आहे ते आपण बघू. पुढे जाऊन आपण पोहोचलो FC रोडवर. FC रोडवर थोडीशी गर्दी वाटत होती, कारण की इथं स्टुडंट आणि सगळे बाकी सगळे फिरत असतातच. आणि आज फेस्टिवल असल्या कारणामुळं पण इथं रश होता आणि इथं असं वाटत होतं की हां चालू आहे, एकदम काहीतरी माहोल चालू आहे. तर चला आपण जाऊ पुढे. आणि मस्त वाटत होतं गाईज. इथं पण 1-2 गणपती असतात. तर हे बघा माझ्या राईट हँड साईडला तुम्हाला दाखवतो, तिथे पण तयारी चालू आहे. त्याच्या पुढं अजून एक मंडळ आहे, तिथे पण तयारी चालू आहे. तिथलचं पण एकदम छान डेकोरेशन केलं जातं. तर चला आपण बघूया. हे बघा इथं पण अशीच तयारी चालू आहे. तर ठीक आहे, आता इथं फिरलो आहे आपण एवढंच. आता परत आपण पेठेमध्ये जाऊ आणि तिकडून आपण निघू घरी, कारण की घरी निघायला आपला रस्ता तिकडूनच आहे. बट त्याआधी आपण जाऊ ब्रिजवरून. तर चला मी तुम्हाला घेऊन चालतो. इथे काय सीन आहे, एकदम शांत वाटतं आहे. काही दिवसाआधी इथं पाणी खूप भरलं होतं, हाय अलर्ट होता. सो गाईज इथं आत्ता शिक अजून तर काहीच सुरुवात म्हणजे काही झालेली नाही आहे. बट तरी आम्ही थोडं फिरतो आहे. सो चला मी तुम्हाला 2-3 दिवसानंतर अजून दाखवतो इथलचा व्ह्यू. सध्या तर अजून काहीच. आता आपण आलो आहे सदाशिव पेठेमध्ये. इथलचं डेकोरेशन बघा, इथं पण फुल तयारी खतरनाक चालू आहे आणि मस्त वाटत होतं. इथून आता आपण पुढे जाऊ. पुढे काय काय शॉट्स आहेत ते मी तुम्हाला दाखवतो, कशी तयारी चालू आहे. एकदम छान वाटतं माहोल गाईज. गणेश उत्सवमध्ये पुण्यामध्ये जो माहोल आहे ना एकदम एक नंबर असतो. सो तुम्ही पण या आणि एन्जॉय करा. सो इकडे पण तयारी खतरनाक चालू आहे. इथं पण डेकोरेशन एकदम भारी तयार होतं आहे. आणि त्यानंतर इथलचं डेकोरेशन बघून आता आपण निघू पुढे. आणि पुढे कसं डेकोरेशन आहे, कुठलं मंडळ आहे ते पण आता आपण बघू. लेट्स गो गाईज. इथं पण छान डेकोरेशन आहे आणि लास्ट टाईम पण एक नंबर केलं होतं इथं. सो गाईज इतकं सगळं आपण पेठेमध्ये फिरल्यानंतर आता आपण निघू घरी, कारण की इथं सध्या तरी अजून काहीच नाही आहे. जसं सगळं डेकोरेशन रेडी होईल तो पण ब्लॉग लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येईल. नाईटचा व्ह्यू पण तुमच्यासाठी घेऊन येईल की रात्रीला गणेश उत्सव कसं असतं, कसं सेलिब्रेट करतात सगळे, ते पण तुम्हाला मी दाखवेल. तोपर्यंत असा हा आपला ब्लॉग एन्जॉय करा. इथून आता आपण निघणार आहे घरी आणि 2-3 दिवसानंतर मी नक्की ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि हा ब्लॉग कसा वाटला तो नक्की सांगा गाईज. सो गाईज आफ्टर ऑल हा एक शॉर्ट ब्लॉग होता आपला. जे गणेश उत्सवची जी तयारी आहे ती फक्त दाखवली तुम्हाला आम्ही. आता 2-3 दिवसानंतर परत एक ब्लॉग बनवू आणि छान एक ब्लॉग बनवू. तर कसं वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.